ला जाईल त्यांचा नंबर 20 नाव सांगा तुमचं 20 क्रमांक टंग नंबर सीमा रविशंकर कुमार सीमा रविशंकर कुमार रविशंकर कुमार आवाज माझ्यापेक्षा खूप छान आहे टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे आपको मराठी आती है हिंदी 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 आती है पहले कभी खेला है नहीं ऐसा खेल नहीं फर्स्ट टाइम यस यस आप कहाँ के हैं यानी कि अपना मुल्क पटना या पटना से या बिहार पटना हाँ या बिहार पटना से तो वो कितने साल हुआ अभी उड़न में आपकी फैमिली 15 साल से यहाँ है तो उड़न जमता है अच्छा लगता है उड़न बहुत अच्छा बहुत लगता अच्छा उड़न के लोग अच्छे हैं बहुत अच्छा इससे पहले कभी नहीं खेला नहीं शादी कितने साल हुई शादी को 15 साल शादी हुआ और पटना से थेट यहाँ उड़न तक लेके आया मेरा रविशंकर या बराबर और आपके यहाँ अभी प्रॉपर्टी कितनी है नहीं कि बच्चे कितने 2 लड़की वो प्रॉपर्टी मैं कल भी बोला निकम साहब को आपके घर के सामने अगर फॉर्च्यूनर भी है ना तो वो आपकी प्रॉपर्टी नहीं है आपके बच्चे हमारी प्रॉपर्टी है तो कितने बच्चे हैं 2 बच्चे हैं अभी आए हैं यहाँ आपका खेल देखने के लिए नहीं या तो फिर हमारे यहाँ महाराष्ट्र में जो उखाना लेते हैं आपके यहाँ कोई ऐसा लेते हैं शादी में क्यों कैसे नहीं लेते देखो वो भी पटना का है तो पपन शुक्ला सर आइए आप नमस्ते। पहचाना मुझे? पहचानते पटना से आप पटना कैसे जाते हो? ट्रेन से या ट्रेन से कहाँ से जाते हो? राजधानी एक्सप्रेस से जाती हो नहीं हम इधर जाते हैं मुंबई से पूना और फिर पुणे से पटना। मुंबई टू पटना ये मुंबई नहीं, मुंबई से पुणे और पुणे से पटना। गाना नहीं सुना आपने? मुंबई से गई पुणे, पुणे से गई पटना। तो हम भी वैसे ही जाते वो हैं। गाने के जैसा हो जाता है मुंबई से गई पूना पूना से गई पटना फिर वीना मिला सजना टाळ्यांचा प्रतिसादाचा आवाज कमी करतो ओके चला वो आपके शादी में नहीं ऐसा उखाना नहीं लेते ना उनके वहाँ या लेता है देखो हमारे तो भाभी ने लिया था। उन्होंने कैसे लिया था मालूम है? आगे 5 रथ है और पीछे 5 रथ है। कितना? आगे 5 रथ है और पीछे 5 रथ है। कितने हुए रथ? 10 रथ तो वही हमारे पति का नाम है दशरथ। तो क्या पटना का क्या फेमस है गोलघर क्या है गोलघर या पटना का गोलघर या वो फेमस है उनका चलो नेक्स्ट माझं नाव स्मृती हर्षद आयरे. स्मृती हर्षद आयरे. आयरे माहेर माहेर पुणा जुन्नर शिवजन्मभूमी. या राजांच्या जन्मभूमीतील दुसरी गृहलक्ष्मी येतोय टाळ्यांचा प्रतिसाद द्या परंतु यांना आवर्जून सांगेल पुण्यातील जुन्नर तालुक्यात येत्या 19 फेब्रुवारीला ज्या राजांचा एवढा मोठा उत्सव होईल त्या राजांचा जन्म पुण्यात जुन्नरमध्ये झाला परंतु राजानं चिरंतन विसावा करण्यासाठी आमच्या रायगडची निवड केली याचं भाग्य आमच्या रायगडकरांचं आहे त्या रायगडवासियांनी माझ्या राजांच्या कर्तृत्वासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद खरं तर माहेर जुन्नर सासर इथे उरणच किती वर्ष झाली लग्नाला 19 उरण टू जुन्नर लव्ह मॅरेज अरेंज. मॅरेज कसं काय झालं कोण होतं जमलं म्हणजे माझी मानलेली आत्या होती तिने माझ्या वडिलांना स्थळ सुचवलं त्याच्यात झालं. ओके किती वर्ष झाली लग्नाला आता 19 वर्ष प्रॉपर्टी 2 मुलगे 2 मुली आणि एक छानसा उखाणा घेते. या बाप्पा आले घरी म्हणून मोदक वाढले पंक्ती. बाप्पा आले घरी म्हणून मोदक वाढले पंक्ती. हर्षदरावांचं नाव घेते मैत्रिणींच्या गर्दीत. या आपल्या सगळ्यांच्या गर्दीत जोरदार टाळ्यांचा त्यांचा एखादा आवडता गुण? त्यांचा एखादा आवडता गुण कधी कुठची गोष्ट मागितली की नाही बोलत नाही आणून देतात. या म्हणजे हौस पुरवणारा भेटला की आयुष्याला हौस येतो आहे असं वाटलं ज्यांना त्यांनी टाळ्यांचा प्रतिसाद द्या काय पाहिजे संसारामध्ये? म्हणजे खरं तर यांच्या त्यांच्याकडून शिकायला सांगा आपल्या त्यांना आणि पुढे ओके थँक्यू. माझं नाव ऋषाली राजेश कदम. ऋषाली राजेश कदम तिकडे जाऊ ते फोटोग्राफर मध्ये आला तरी चालेल तुम्ही चालेल काय प्रॉब्लेम नाही फोटोग्राफर फार महत्वाचा आहे कारण का सांगू हा कार्यक्रम 2 तासात संपणार आहे किंवा 3 तासात परंतु फोटोग्राफर 25 वर्ष तुम्हाला त्या फोटोग्राफीमधून एक छानसा फोटोग्राफरसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देतात. नाव राजेश्री ऋषाली राजेश कदम माहेर मुंबई. मुंबई कुठे मुंबई किती मोठी आहे वरळी. वरळी
येस वरली. खरं तर माझंही वरलीमध्ये बराचसा कालावधी वरली कोळीवाडा नार्वेकर संदेश यांच्याकडे अगदी माझं बरंचसं येणं जाणं होतं. आणि वरलीमध्ये तसं पाहिलं तर आदर्श नगरमध्ये माझा कैक वर्ष गेले. तर वरली म्हणजे खूप एकदम आपुलकीची माणसं असणारा गाव. वरली म्हणजे 7 बेट आहेत मुंबईमधील. वर्सोवा असेल, कांदिवली असेल, चारकोप, त्याच्यानंतर अशी कैक. माहेर मुंबई. सासर उरण. बरं. लव्ह मॅरेज अरेंज नाही अरेंज मॅरेज कसं जमवलं? विवाह स्थळ. या त्यांचा एखादा चांगला गुण. मला म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग असतो आणि कुठे नाही असं म्हणजे जाऊ नको असं नाही. येस. मग दिवाळीला करंजा करताना मदत असते तुम्हाला? हो. मला कसं माहिती? कसं काय माहिती? मी पंडित आहे, मला ठाऊक आहे. जर त्यांना म्हणजे तुम्हाला वाटलं की त्यावेळी एखादा गुण सोडावा तर कुठला सांगा? असं एक गुणच नाही. म्हणजे चिडचिडपणा हो बघा राजेशराव, सोडा आता काय ते थोडीशी चिडचिड सोडा तुम्ही. नाही जेवणाला उशीर झाला की 8:30-9 वाजले की मग साक्षात कैलासपती शंकर आहेत ते. त्यांना पण माहिती आहे का, शंकराला नैवेद्याला उशीर करता कामा नाही. बाकी सर्व चालेल. पूजेची एखादी गोष्ट नसेल ना तरी चालेल, परंतु नैवेद्य वेळेवरती लागतोय. साक्षात त्या शिवासाठी तुमच्या राजेशरावांसाठी उखाणा घ्या. सफेद मणी तोडले, काळे मणी जोडले, राजेशरावांसाठी माहेर सोडले. या नावामध्ये लाल मण्यांच्या ऐवजी सफेद आले का होईना, परंतु छान उखाणा होता. आवडला तर टाळ्यांचा प्रतिसाद देईल. तुम्ही आपको मराठी हिंदी हिंदी अभी इनके लिए भी कहाँ से हम खाना लाएंगे. चलो आप कहाँ से? झारखंड. झारखंड से. या झारखंड से है. और कितने साल हुए उरण में? 25 ईयर्स. यानी कि ये इनकी सिल्वर जुबली है उरण में. तो सिल्वर जुबली के लिए सिल्वर जुबली जैसे तालियों के बहुचार. या तो आपको रिक्वेस्ट करता हूँ कि आप 25 ईयर से यहाँ हैं. शादी कब हुआ? 25 ईयर. या शादी होने के बाद सीधे झारखंड से एक्सप्रेस उरण में. अभी प्रॉपर्टी बच्चे कितने? 2 बच्चे. अब हाँ आपके वो कहाँ जॉब पे है या नेवी में? या नेवी में है. नेवी में है तो वो भी अफसर है, यानी कि सेंट्रल गवर्नमेंट के ऑफिसर है. तो उनके लिए आपके यहाँ वो शादी में लेते? या तो करो. फूल खिले हैं डाली के संग, मैं रहती हूँ राकेश के संग. क्या बात. फूल खिले हैं डाली के संग और ये रहते हैं राकेश के संग. तालियों के बहुचार. थैंक यू. बहुत बढ़िया. नेक्स्ट तुम्ही? सुजाता राजेंद्र भोई. सुजाता राजेंद्र भोई. माहेर? माहेर उरण खोपटे, पण राहिलो पहिल्यापासून उरणलाच. उरणला. सासर? सासर कर्जत नेरळ. नेरळ. हां. माथेरान. हां. मिनी महाबळेश्वर मधल्या आहेत या. ओके. परंतु महाबळेश्वर मधून स्ट्रॉबेरी भेटेल त्यांच्याकडून नाही होणार आपल्याला. किती वर्ष झाली लग्नाला? 22. 22. प्रॉपर्टी? हां. एक मुलगा आहे का तो इकडे? नाही मग ते आहे? नाही मिस्टर. जर तुम्ही पुढे गेल्यात खेळायला आणि जर पैठणीच्या मानकरी ठरल्यात तर कॉल केला तर येऊ शकतो? हा मुलगा येऊ शकतो. नाही ना, ते येतील का? हां येऊ शकतो. येऊ शकतील ना. टाळ्यांचा प्रतिसाद द्या. मग त्यांच्यासाठी एक छानसा उखाणा घ्या. हां. सौभाग्यरूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी, राजेंद्ररावांचं नाव घेते सर्वांच्या साक्षी. या टाळ्यांचा प्रतिसाद इथे द्यायचा आहे. ओके. खेळ बघा किती सोपा आहे. तुमच्या 5 जण, खरं तर दोघींमधून एक काढली तर लगेचच आपल्या अर्ध्या महिला घरी जातील. त्यापेक्षा या 5 जणांमधून फक्त एकीला आपण या खेळातून बाद करणार आहोत. किती? फक्त 1. आणि यांच्या खेळासाठी तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आपको क्या करना मालूम है क्या? बहुत दिन से बहुत सालों से बालों में गजरा लगाया होगा. तुम्ही कधीतरी गजरा मारला असाल. या वेळेला गजरा नाही मारायचा, तो काल माझ्या बाप्पाच्या आगमनाला मारला असणार. आपण काय करायचं आहे, स्ट्रॉ समोर ठेवलेला आहे. एका हातानं एका वेळेला एक स्ट्रॉ घ्यायची आहे आणि एका हाताने ती स्ट्रॉ झटपट आपल्या सर्व केसांमध्ये टाकायच्या. ते फटाफट. जरी केस मोकळे असतील, बांधलेले असतील, कुठेही टाकता येतील ते अटकले. ओके. हे अशा स्ट्रॉ मॅक्झिमम ज्या आपल्या गृहिणीच्या डोक्यामध्ये असतील ती जाणार. तिच्यानंतर अजून तिघी जातील
परंतु या 5 जणींमधील सर्वात कमी स्ट्रॉ जिच्या केसांमध्ये असेल तिला मात्र हा खेळ सोडावा. आवडला असेल खेळ, टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. चला एकात मागे. येस, ओके. आपको 1 2 3. स्टॉप थांबा. आता हलू नका. जर तुमच्या डोक्यातून स्ट्रॉ खाली पडल्या त्या काउंट केल्या जाणार नाही. यांचा लुक आवडला असेल तर सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आता यांना कुठलं तो गाणं बटरफ्लाय. येस, बटरफ्लाय बटरफ्लाय. यांची रील्स काढायची आता. थांबा. ओके, पाहूया. एक एक आपण काउंट करू. तुमच्या केसात स्ट्रॉ 1 2 3 4 5 6 7 आहे. चेक करा. थांबायचं आहे फक्त. बाकी 24. आप नेक्स्ट खेळ खेळने वाले हैं तो किधर जाना मत, यहीं रुकने का है. ओके, टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे 24साठी. जिंकतायचा खेळ. इथून फक्त सुजाताच आहे. सुजाता राजेंद्र होईल. फक्त 8 स्ट्रॉ आपल्या केसामध्ये मारू शकल्या. 5 जणींमधून एकीला बाहेर काढावं लागतंय, परंतु अगदी नियम आहे. प्रत्येकीला कधीतरी बाहेर काढावं लागेल, तेव्हा कोणतरी आपल्याला अव्वल क्रमांकाची गृहिणी मिळेल. खेळ आवडला असेल तर त्यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. थँक्यू. खरं तर बाद होणाऱ्या प्रत्येक गृहिणीला ढेरे मॅडम काहीतरी आणणं गरजेचं होत आहे. नेक्स्ट टाइम देन सगळ्यांचं आहे. तर बसा तुम्ही. नेक्स्ट भीती राकेश भोई. प्रीती राकेश भोई. माहेर चिरणे. ओके, आमच्या गावाकडची आहे ती. हो या, परंतु स्ट्रॉ ती लावणार आहे. आल्यानंतर आयोजक वहिनी काहीतरी बोलले आम्हाला की याच्यामध्ये आता याच्यात काय आपण करू शकतो. आम्ही लावायला जाऊ शकत नाही ना स्ट्रॉ त्यांच्या. त्या स्वतः करणार आहेत. तो टॅलेंट त्यांच्यामधून शोधावं लागणार आहे. सासर करंजा. करंजा. चिरणे टू करंजा. प्रवास कसा? लव्ह मॅरेज अरेंज? अरेंज मॅरेज. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. वाटतायत का 11 वर्ष लग्नाला? नाही वाटत ना. मग टाळ्यांचा प्रतिसाद द्या त्यांना. खरं तर कसं झालं, कुणी जमवलं? मी साखरपुड्यामध्ये होते, ते पण सासूबाईंसोबत साखरपुड्यासाठी आलेली होते. तिकडं म्हणजे झाली. पपन पाटील सर पुढचे साखरपुडे मिस करू नका. नवीन बॅचलर आहे पपन, शोधतोय साखरपुडे. एक आम्ही विचारतो का एक काहीतरी मार्ग मिळेल पपनला वगैरे, तर साखरपुडा मिस करू नको. एक छानसा गुण त्यांचा. ते मला सगळ्या प्रकारची फॅशन करून देतात, सगळ्या प्रकारचे कपडे घालून देतात, कधीच कुठं टोकत नाही. या चांगला प्रतिसाद आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. याला म्हटलं जातोय स्त्री स्वातंत्र्य. आवडला असेल तर संदेश दादांपासून त्याच्यानंतर निकम सर. खरं तर बघा, हे आज तुम्ही ऐकतायत म्हणजे उद्या भविष्यात मोटिवेट करतायत ते आम्हाला. एक छानसा उखाणा घ्या. अंगणात होती तुळस, तुळशीला घालत होते पाणी. आधी होते मम्मी पप्पांची टाणी, आता आहे राकेश रावांची राणी. या बात या तानी आणि राणीसाठी जोरदार गाड्यांचा प्रतिसाद. पाठीमागे व्हायचं आहे. नेक्स्ट पुढच्या नाव सांगा. प्राजक्ता अर्जुन ठाकूर. प्राजक्ता अर्जुन ठाकूर. मागे पोपटा. पोपटा. सासर उलवा. उलवा. पोपटा उलवा. मग आता इथं कशा म्हणजे राहायला इकडे आहात का? हो, इकडे राहा. इकडे राहायला. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्न 35 वर्ष लग्नाला झाली. म्हणजे आमचं मंडळ पण तेव्हा नव्हता. आणि त्याच्यानंतर येस 15 वर्ष झाली आपल्या मंडळाला. एक त्यांचा आवडता गुण कोणता आहे? आवड जनसेवा करणे. फक्त समाजसेवा. त्याच्यामधून तुम्हाला टाइम कमी देत असते. टाइम देतात तरी नाही टाइम कमी मिळतो. उखाणा घ्या त्यांच्यासाठी. मागी गणपती आले घरात, अर्जुनरावांचं नाव घेते, रमले मी पैठणीच्या खेळात. या बात. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. छान. नेक्स्ट श्वेता मनीष साबले. माहेर उल्हासनगर. हो, उल्हासनगरला. म्हणजे मग मूळ गाव कोकणातलं खेड, रत्नागिरी खेड. या मग सासर उरणला. किती वर्ष झालीत लग्नाला? 5 वर्ष लग्नाला. ओके, आत्ता 5 वर्ष लग्नाला झालेले आहेत. प्रॉपर्टी एकच मुलगा आहे आता इकडे. बरं झालं. तू इथे असतं तर मी इथे नसतो. मी काय बोललो तुम्हाला, बरं झालं नाही आणला.
पेलून दिल्या नसत्या, कडेकडेवरती इकडे तिकडे फिरला असताना तो त्रास देणार. आणि जर सोबत आणला असता तर सासूबाईंना घेऊन यावं लागलं असतं. किंवा काल बघितलं आम्ही छाया म्हणजे सीमाताई खेळत आहेत आणि निकम सर मात्र आपल्या मुलींना सांभाळत होते. तर तसं गरजेचं आहे. चला मिस्टर कुठे असतात? जॉबला कुठे? अकाउंट्समध्ये आहेत. लव्ह मॅरेज? जीवनसाथी.com. आता जीवनसाथी वाले रिक्वेस्ट होती आणि फर्स्टच ऍक्सेप्ट झालं. या फर्स्ट ऍक्सेप्टला पहिल्या फेरीतच सिलेक्ट जीवनसाथी वाल्यांसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्या. काही प्रेस होता आणि उखाणा घ्या एक चान्स. साडी लावते फॅशनची, पदर लावते साधा. साडी घालते फॅशनची, पदर लावते साधा. मंगेशराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. या बात या राधेसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. पुढे नेक्स्ट नाव सांगा. वृषाली संदेश पवार. वृषाली संदेश पवार. मला ठाऊक आहेत आज सर्वजणी पैठणीसाठी, बाकी ठिकाणी आम्ही पैठणीचा कार्यक्रम करतो ना मॅडम, तिथं पैठणीसाठी आलेले नसतात. त्याच्यामुळे नाकातील आज 60-70% महिलांच्या नाकामध्ये नथ बघितली, प्रॉपर शृंगार बघितला, असं वाटलं की पैठणीचा खेळ खेळतायत म्हणून. माहेर महाड. महाड. सासर महाडच. इथे जॉबच्या निमित्तानं. मग आई वगैरे इकडे आल्या. त्याच्यामुळे आईच्या सोबत आलेलं आहे. किती वर्ष झाली लग्नाला? माझं 7 वर्ष. 7 वर्ष झाली. लव्ह मॅरेज नाही. थोडी शांत सोज्वल आईचे संस्कार, कुठे प्रेम करणार मी त्या सांगतायत. त्यात उखाणा त्यांच्यासाठी. नको दागदागिने, नको चंद्रहार, संदेशरावांचं नाव हे हाच माझा अलंकार. क्या बात. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आता आई आणि मुलगी एकत्र खेळवायची नव्हती, परंतु असं आहे किंबहुना जिंकली किंवा हारली तर एक बाहेर एक तर पुढे पैठणीसाठी जाणार आहेत, म्हणून त्या पाद घेतलेल्या आहेत. ललिता पवार. नाव सांगा. ललिता दिलीप पवार. ललिता दिलीप पवार. माहेर महाड. महाड. तुम्ही पण महाडच्याच? सुनबाई माझ्या. सुनबाई नाही, तुम्ही महाड. महाडमध्ये गाव. महाडचं गाव आहे. कुठे? वावडर. बेलोशी. येस, आम्ही वावंडरला गेलो कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्याच्यानंतर किती वर्ष झाली ताई लग्नाला? 45 वर्ष झाली. 45 वर्ष लग्नाला झाली. कोणता असा त्यांचा गुण आहे की त्याचा राग येतो थोडासा, म्हणजे तो त्यांनी कमी केला पाहिजे? नाहीतर काल आम्हाला बरेच समजलेत गुण, आम्हाला काय काय कमी करायचे. आता राग वयाच्या मानाने येणारच ना, वयाच्या मानाने राग येईल. सगळ्यात जास्त पारा कधी चढला होता आठवते? नाही आठवत. कधी असं काय नाही अनुभव? नाही तर पहिले अनुभव फार मोठे आहेत माहिती आहे का? लईच असायचे ना. असा आहे अनुभव आठवणीतला एखादा रट्टा वगैरे पाठीवरती असा कधी? राग म्हणजे आम्हाला नजर सामनी म्हणजे असं उभं नाही राहायचं, पाठीमागं उभं राहायचं. येस. नवऱ्याच्या जवळ असं उभं राहून बोलायचं नाही. धाक. त्याला धाक म्हटलं जातोय. धाक. टाळ्याचा प्रतिसाद द्या. ओसरीवरती काय उभ्या राहतील आल्यानंतर. आणि उखाणा काय त्यांच्यासाठी? नाही येत. मी घेऊ नको घेऊ. नाही सर नाही, तो मस्त छान येते बघा तुमच्यासाठी घेतली. येस. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी आणि दिलीपरावांचं नाव घेतोय आज खास तुमच्यासाठी. क्या बात. ओके चला खेळ खेळूया. खेळ समजलाय तुम्हाला? सोपा केलाय. एक एक स्ट्रॉक फक्त केसात, नाकात, डोळ्यात, कानात कुठे टाकायची नाही, फक्त केसांमध्ये लावायचे. मॅक्झिमम असणाऱ्या 4 महिना पुढे जातील. तुमच्या 5 जणींमधून फक्त एक जण बाहेर जाईल. ओके रेडी? साऊंड ऑपरेटर 1 2 3 स्टार्ट. थांबायचं आहे. लोक यांना थांब पडलेली आम्ही काउंट करणार नाही. त्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खरं तर तुम्ही 4 जणी पुढच्या खेळात जात आहे, जाऊ नका. एक एक करत 4 खेळ जिंकल्यानंतर तुम्हाला नथ, पैठणी किंवा काहीतरी असेल. चला टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. उशिरा येते. मतलब मी मराठीतच बोलते. तुम्ही सगळ्यांनाच विचारत होते तर मी विचारला
पण हे बोलले तर म्हणून परत तेच बोलते. मला दुसरं चालेल काय. चालेल चालेल चालेल. मंगळसूत्राची 2 वाटी, 1 हळद आणि 1 कुंकू. राकेश रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. त्या टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे उत्तम. आणि नेक्स्ट आता पुढच्या नाव सौ जागृती बालाजी येते सौ जागृती बालाजी येते पेडे आहेत माहेर देवळी देऊळवाडी. सासर गावी दिले पण जॉबसाठी आम्ही इकडे वाण्यातच राहतो. वाण्यामध्ये राहतात. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष. लव अरेंज? अरेंज. उखाणा घ्या त्यांच्याकडे. संसाररूपी सागरात पती पत्नीच्या नौका बालाजीरावांचं नाव घेते तुम्ही सगळेजण ऐका. ऐका आता सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊन ऐका. हे समजलं तुम्हाला? 30 सेकंदांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसात माळायच्या. तर पुढे कमी असतील तर बाहेर जावं लागेल. ओके 3, 2, 1 स्टार्ट. बाई थांबा. थांबा. स्टॉक खाली पडल्यानंतर काउंट केला जाणार नाही. बघा हेड डे जॉबसाठी माने आलीत आहेत. जॉब करता करता स्ट्रॉ मारायला थोड्याशा कमी पडल्या. किती आहेत? 3, 2, 5 आणि 3 8 स्ट्रॉ आहेत. म्हणजे बहुतांश मला वाटतोय जागृती ना. येस परतावं लागेल. राणी बाळासाहेब खुटे माहेर बीड जिल्हा बीड. हो बीडमधून आहेत. आणि सासर धाराशिव. लव्ह अरेंज? अरेंज मॅरेज. आणि त्याच्याबरोबर किती वर्ष झाली लग्नाला? बाळासाहेब आता जॉबला इकडे कशात? पेट्रोल BPCL पंपावरती आहेत. प्रॉपर्टी एकच मुलगा आहे. तीच फार मोठी प्रॉपर्टी आहे. बाळासाहेबांसाठी एक छानसा उखाणा. सोन्याचं ताट का चांदीची वाटी, सोन्याचं ताट का चांदीची वाटी, बाळासाहेबांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. त्या बात टाळ्यांचा बाळासाहेबांचा एक प्रतिसाद. आवडता गुण तुम्हाला आवडता गुण? त्यांनी माझ्या आई इतकंच मला जीव लावतो. त्या बात जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. आणि निश्चित तेवढं लावणं गरजेचं आहे का? नेक्स्ट पुढचा. साधना विलास म्हात्रे, माहेर पण उखाणा द्या. हां येस. गणपतीच्या चरणाजवळ ठेवल्या उदबत्तीचा पुडा, विलास नावांच्या झाला हिरवा चुडा. त्या बात टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. नेक्स्ट. लिपा सुशांत राऊत, दीपा सुशांत राऊत माहेर उड़ीसा की या उड़ीसा से या सर. तो कितना साल हुआ अभी शादी को? 6 साल 6 साल हो गए. वो अभी है यहाँ? नहीं. नहीं जॉब लिया. आपके वहाँ तो ऐसा लेती हो खाने को? नहीं. चलो नेक्स्ट. नाव? दीपिका कल्पेश कांबळे, दीपिका कल्पेश कांबळे माहेर मुळेखंड. सासर नागाव. एक उखाणा घ्या छानसा. नावगा द्यायचे कल्पेश रावांना थोडी आवड. त्या बात टाळ्यांचा प्रतिसाद. शॉर्टकट. आणि यांनाही अगदी वेळ वाचवायचा आहे. नेक्स्ट पुढचा. बरोबर. नाव? करिश्मा विशाल म्हात्रे, करिश्मा विशाल म्हात्रे माहेर तेलीपाडा. आणि सासर? सासर तेलीपाडा. सासर तेलीपाडा. मुंबई कुठून? महालक्ष्मी कंपाऊंड या महालक्ष्मी हाजी आली. तर किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाले. प्रॉपर्टी एक आहे आता इकडे नाही. सासूबाईनं फक्त गेल्यासाठी आलं. एक उखाणा घ्यायचा. घातले मंगळसूत्र लावले कुंकू, घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसले साडी, लोक म्हणतात विशालरावांची बायको दिसते भारी. क्या बात. सुंदर. विशालराव तयारीत राहा. खेळ समजला. 30 सेकंदांमध्ये मॅक्सिमम गजऱ्यानं मालता स्ट्रॉ मारायचा. आणि त्याही मनापासून आणि झटपट. 3, 2, 1
चला झटपट काउंट केल्या जातील. चेतना चौधरी, 6, 8, 10, 12, 14, 15. त्या तिकडे पकडला 15 सांगा. पूजा प्रकाश साळुंखे. उखाणा घ्या. राम बसले राजा, सीता बसले अंक, प्रकाशरावांचं तेल माझ्या कुंक. या टाळ्यांचा प्रतिसाद. नेक्स्ट प्रणाली संतोष ठाकूर. प्रणाली संतोष ठाकूर. ठाकूर. उखाणा घ्या. चांदीच्या वाटीत साखरेचे दाणे, संतोषरावांचे नाव घेते बाप्पा पुढे. त्या बात टाळ्यांचा प्रतिसाद. नेक्स्ट बघा ना, 92 नंबर आहे टर्न नंबर. वही सुद्धा जर पाहायला गेलात ना तर आता त्याचकडे वाटचाल करतायत. तरी हुरूप माझं वय 73 वर्ष आहे. 73. माझं नाव आहे सौ केतना केशवराज चौधरी. मी उरणमध्येच राहते. 52 वर्ष लग्नाला झालेले आहेत क्या माझे. बात. आणि उखाणा आहे छानसा. काश्मीर पाहताना पाहिलं लडाख आणि लेह. काश्मीर पाहताना पाहिलं लडाख आणि लेह. केशवराज इतके गोड आहे की मला झाला मधुमेह. प्रेमाचा मधुमेह झालाय. या लव डायबिटीज त्याला म्हटलं जातोय. ते होणं गरजेचं आहे. बघा ना, वयाच्या 73व्या वर्षात अगदी जर तुमचा असा टाळ्यांचा त्यांच्या पाठी जर शुभेच्छाचा वर्षाव असेल ना तर आई 93व्या वर्षी सुद्धा इथे खेळायला येतील. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. माझं नाव सौ अनन्या रोहन कोशे. उखाणा. कुंकवाचा रंग लाल, हळदीचा रंग पिवळा, रोहनरावांचे नाव घेते, करूया साजरा श्री गणेशाचा सोहळा. टाळ्यांचा प्रतिसाद. छान. आता देवीनांनी मला सांगितलं होतं की मला काय विचारू नको, मी फक्त हिला आरसी बुक विचारेन, त्याच्यानंतर लायसन विचारेन, इन्शुरन्स. चला नाव आणि उखाणा. नाव नाव देवीना दर्शन मुंबईकर. ते तर मलाही ठाऊक आहे. उखाणा आहे. पोलिसी स्टाईल मध्ये या एक उखाणा. येस, पोलिसी स्टाईल मध्ये एक उखाणा होऊन जाईल. नाही मी घेऊ तुझ्या या. नको बेल. तुम्ही सांगा त्यांना मग ते निश्चित. फूल उगविला सोनचाफ्याचा, म्हणून जन्म घेतला हिंदू धर्माचा. पूर्व पुण्याई भोईर घराण्याची मुलगी देऊन शोभा वाढवली मुंबईकर घराण्याची. कृपा झाली बाप्पांची, मन मोकले झाले देवीनाचे. गुलाब पुष्पहाराने स्वागत केले दर्शनचे. हा उखाणा देवीनासाठी होता. टाळ्यांचा प्रतिसाद तसं पाहिलं तर अगदी आमचं नाटक म्हणजे माझ्या मामांची मुलगी आहे. सेकंद आहे झटपट. डोक्यामध्ये केसात मालाईचे फ्रॉक. किती मॅक्झिमम कमी असेल एक जण बॅग. 3, 2. पुढच्या 5 जणीची नावं घेतली तरी या इकडे. पुढच्या 5 जण. 3, 2, 1 स्टार्ट. गणपति पापा आले हमारे घर. मिस्टर प्रकाश है मेरे, चांद सितारे. जब बात पधारे और प्रकाश हमारे है 4 सितारे. ये दगडूच्या सारखा गालपाटला नाव काय तुम्ही जरासा काही पण चालेल. सुवर्ण सुशील शिंदे. आवाज बदलू. इन ब्रॅकेट लिहून ठेवा. आवाज बसला पुढे द्या कौसात लिहा. नेक्स्ट पूजा जितेंद्र चव्हाण. पूजा जितेंद्र. उखाणा आहे तो घ्या ना. शेगावचे श्री गजानन, शिर्डीचे साई, जितेंद्ररावांचं नाव घेते, अभिषेकची आई. त्या बात अभिषेकच्या आईसाठी टाळ्यांचा प्रतिसाद. नाव संध्या सुधीर शिंदे. उखाणा. शंकरच्या पिंडीला द्राक्षाची वेळ, सुधीर पंताचं नाव घेते. संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ असंही चाललं असतं. संध्या सुधीर शिंदे. संध्या सुधीर शिंदे. नेक्स्ट रुचिता महेश गोसावी. रुचिता महेश गोसावी. उखाणा. गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा, महेशरावांच्या नावाने घातला हिरवा चुडा. त्या बात. या हिरव्या चुड्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद.
खेळ समजला 30 सेकंद आहेत. ओके, मॅक्झिमम स्ट्रॉक आपल्या केसात मारायचे है. ओनली 30 सेकंड मैम, और 30 सेकंड में उस स्ट्रॉ अपने बालों पे लगाने का है, ज़्यादा से ज़्यादा. तो नेक्स्ट गेम 1 2 3 स्टार्ट. पुढच्या 5 जणी ज्यांची नावं घेतली त्यांनी स्टेज जवळ या. उखाणा घ्या. गहू तांदळाने भरले सूप, प्रदीप रावांचा स्वभाव भारी आहे खूप. या बात, मला वाटलं मंचुरियन सूप. परत एकदा नाव उखाणा. संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी दिवा लावते देवाला, रवींद्ररावांचं नाव घेते, आनंद होतो मनाला. त्या बात आवडतं. छान छान मस्त. नाव नारी होती तुळस, तिला पळी पळी पाणी, चंद्रशेखरांचं नाव घेतली तिची राणी. क्या बात. या छान. सीता मुकादम. सुचिता मुकादम. नेक्स्ट माझं नाव सौ तेजश्री हर्षद पाटील. तेजश्री पाटील. नाव चांदीची सायकल, सोन्याची सीट, हर्षलराव मला घेऊन जाते डबल सीट. क्या बात. आहेत का आता सायकल आहे का, इलेक्ट्रिक स्कूटी आली आता. नाव ऋतुजा मुकादम. ऋतुजा मुका. किती मुकादम आहे ज्याच्या म्हणजे असं येस. बघूया उखाणा. पैठणीवर आहे मोरांची जोडी, राजेश रावांचं नाव येते, खूप आहे सुंदर जोडी. या बात. टाळ्यांचा प्रतिसाद. किती सेकंद आहे तुमच्याकडे? 30. जास्तीत जास्त स्ट्रॉ आला म्हणजे कोणाला तरी एकीला मुकादमला घरी जात नाही. 4 5च्या 5 मुकादम ना नाही, फक्त काहीतरी 3 2 1 स्टार्ट. दीपाली दिवाकर शिंदे. दीपाली दिवाकर शिंदे. नाव उखाणा घ्या. पेरू देते चिरून, केळा देते सोलून, आणि दिवाकर रावांचं नाव घेते जय हिंद बोलून. त्या बात. जय हिंद. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. आहेत का दिवाकर राव इकडे? मनीषा महेंद्र मुकादम. मनीषा महेंद्र. उखाणा घ्या. शंकराच्या पिंडीवर बेल घाते वाकून, महेंद्र रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून. राखून. मला आपला डोले झाकून का डोले झाकून नाव घेतलं त्यांनी. आहे तुम्हाला. चला घ्या आई. नाव सांगा. नाव सांगा. शिल्पा सुरेश शिंदे. शिल्पा सुरेश शिंदे. उखाणा घ्या. गाडी होता हंबरा पांडे, झुंजुरा मामंती, चंद्रा सुंदर ते माहेरा जाते, तिचा उद्या फुलबिरगा देऊ दे, फुलबुलाला जुबे, आणि सामाजिक कार्यात सुरेशराव नेहमीच उभे. ही वंदे भारत होती. वाटलं ना? मग एवढा टाळ्यांचा आवाज होऊ द्या त्यांच्यासाठी. काहीतरी एक नाविन्यपूर्ण उखाणा ऐकायला मिळाला की बरं. नाव सौ भाग्यश्री भारत शिंदे. भाग्यश्री भारत शिंदे. उखाणा. संसार रूपी करंजी, प्रेम रूपी सारण, भरतरावांचे नाव येते, आज गणेश उत्सवाचं कारण. गणेश उत्सवाचं कारण आहे. चला नाव. तेजश्री प्रशांत पंडित. तेजश्री प्रशांत पंडित. या हल्ली पंडित आहे. येस. उखाणा घ्या. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, प्रशांतरावांचं नाव घेते, होम मिनिस्टरचं दिवशी. त्या टाळ्यांना प्रतिसाद द्यायचा. खेळ पाहायचा आहे. 30 सेकंद आहेत. जास्तीत जास्त स्ट्रॉक केसात मारा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. सुटसुटीत थांबा म्हणजे त्यांना डिस्टर्ब नको, नाहीतर एकमेकीचा हात खेचणार चालणार नाही. ओके. नंबर 55. 3 2 स्टार्ट.
पाटील कानमध्ये पिटले, अशोकरावच्या संसारात पारणामध्ये पिटले. यांचं लग्न पण विविध भारतीय ऐकून झालंय माहिती आहे का? त्यावेळी विविध भारतीवरून बोलणारा तो आवाज करणं तृप्त करणारा असायचा. आणि आज परत एकदा त्या विविध भारतीची आठवण करून दिली. छान. नाव उखाणा. संदीप ठाकरे. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, संदीपरावांचे नाव घेते, ऐका देऊन कान. कान देऊन ऐका, नाक देऊ नका. नेक्स्ट. भावना पंकज मोढे. अर्जुनाचे रथाचे श्रीकृष्ण होते सारथी, पंकजरावांचे नाव घेऊन करते गणपतीची आरती. क्या बात. छान नाव. नेक्स्ट. किमया कमलेश मुकादम. नथ घातली नाकात, दोरी घातली पायात, हिरवा तोडा भरला हातात, कुंकुम भरले भांगात, कमलेशरावांचे नाव घेते पैठणीच्या खेळात. क्या बात आहे. ज्यांची छान. नावं घेतली तरी इथं या या. इकडे. त्यांना या पुढे. तुम्ही या. 5 जण पाहिजेत ना, 4 आहेत इथे अजून. नाव आणि उखाणा. सारिका सुभाष पवार. चांदीच्या वाटीत चकमकतं दही, माझ्या मुलसर शुभ्रधांची सही. क्या बात. सुभाषरावांची ना नाव काय? सारिका सुभाष पवार. सारिका सुभाष पवार. महुआ मुजमदार नीलम सिंग. रेडी. काय करायचं आहे? 30 सेकंदात जास्तीत जास्त स्टॉक येतात मानायचा. एका वेळेला एकच स्टॉक उठला. 3, 2, 1 स्टार्ट. नाव आणि उखाणा. माझं नाव करुणा विजय भिंगावडे. करुणा विजय भिंगावडे. बुद्धांच्या फोटोला हार घालते राखून, विजयरावांचं नाव घेते, तुम्हा सर्वांचा मान राखून. क्या बात. टाळ्यांचा प्रतिसाद. खरं तर जनसंविधान लिहिलं. स्वप्नाली शनी कवडे. नाही. स्वप्नाली. नाव लिहून ठेवला का? स्वप्नाली कवडे. अर्चना निलेश म्हात्रे. आणि अक्षरा निलेश म्हात्रे. अर्चना. अर्चना निलेश म्हात्रे. अत्रावल पत्रावल, पत्रालीवर भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखं जोडा, निलेश रावांचं नाव घेते, आता मला सोडा. बात. असं त्याची वाट सोडायची आहे खेळण्यासाठी. नेक्स्ट. पुढे. योगिता राकेश ठाकूर. योगिता राकेश ठाकूर. माहेर आपटा. उखाणा घ्यायचा. चांदीच्या बशीत गाजरचा हलवा, राकेश रावांचं नाव घेते, सर्वांनी ऐक. या गालपाटला नाव नाही हा? हा? या टाईम पाशी दगडी सारख्या गायत्री गालपाटला नाव हा? आम्हाला तरी दूर हे चालला ना? नेक्स्ट. गीता मिलिंद मुरुडकर. मुरुडकर. नीता. गीता मिलिंद मुरुडकर. उखाणा. चांदीच्या ताटात पिकलेली केळी, मिलिंदरावांचं नाव घेते, होम मिनिस्टरच्या वेळी. क्या बात. जम. आम्ही कुठंतरी यमक आणि छान. येस. यमक जुळलं कुठंतरी. खेळ समजला. एक स्ट्रॉ एका वेळेला. जास्त घ्यायचं नाही. एकच स्ट्रॉ एका वेळेला. एक हात मागे, एकच हात खेळण्यासाठी. 3, 2 साऊंड ऑपरेटर 3 स्टार्ट. सुरेखा शैलेंद्र शिंदे. उखाणा घ्या. लाल मणी तोडले, काळी मणी जोडले, शैलेंद्रसाठी आईबाप सोडले. येस. आपलं नाम? मीना रमेश रावल, राजस्थान से हूँ. मीना रमेश रावल. सेकंड. थर्ड. ममता कल्पेश पाटील. ममता कल्पेश पाटील. उखाणा. तांदळाला म्हणतात इंग्लिशमध्ये राईस, कल्पेशराव हीच माझी पहिली चॉईस. क्या बात. फर्स्ट चॉईस आहे त्यांची. टाळ्यांचा प्रतिसाद आहे. नाव सांगा. नाव सांगा. नाव सांगा तुमचं नाव. तुमचं नाव सांगा. आपका नाम? मालती म्हात्रे. मालती म्हात्रे. उखाणा. नो. चल. आई. तुम्ही? सुगंधा हरिश्चंद्र समेल. उखाणा.
हा, घ्या ना. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हरिचंद्रांचं नाव घेते. गणपती बाप्पा बसले. होम मिनिस्टरच्या दिवशी बरं, सगळा इथला बरं नाही. नेक्स्ट स्केल समजलाय का? मॅक्झिमम 1 2 हातात द्या स्टॉप. एकच हातानं, 2 2 नाही. 1 2 3 स्टार्ट. नाव थांबा, नाव आणि उखाणा. नीलम राजेंद्र म्हात्रे. सासू सासरे आहेत प्रेमळ, नणंद आहे हौशी. राजेंद्ररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा, सासू सासरा ननंद सगळे एकाच गाडी. नेक्स्ट. शीतल बाळूराम शेंडा. महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वापरून बाळूरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखते. वा, छान. कामिनी बाईकर. मोत्याची माळ, सोन्याची सास, स्वप्नीलावांचं नाव घेते, गणेशोत्सव आहे आज. क्या बात, खूप छान. पूजा सुनील जाधव. मंगळसूत्र 2 वाट्या, सासर माहेर, सुनीलरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. सौभाग्याचा आहे. स्मिता मिलिंद जाधव. काजूची बशीत. काजूच्या बशीत तेवढा आहे ना? काचेच्या बशीत सोन्याचं भूक, मिलिंद रावांच्या हातात इंग्रजी बुक. त्या बात, इंग्लिशचं बुक आहे. सारिका संतोष शिंदे. उखाणा. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून सर्वांचा शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून संतोषरावांचं नाव घेत तुमचा मान राखते. त्या बात. सुनील जाधव, तुमचं नाव का? नाव पूजा सुनील जाधव. ओके. याच्यात 2 शंकराच्या पिंड्यांवरती बेल वाकून, ओके, वाकून बेल वाहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे याच्यातून जाणाऱ्या बाहेर किती जणी असणार आहे? 2. कारण दोघींनी पाहूया आता कोण जातोय त्यातल्या. 3 2 खेळ समजलाय ना? 1 स्टार्ट. थांबा. ओके. वेळ वाया घालवणार आहेत फक्त आपला ते. ओके. नाव आणि उखाणा. माझं नाव श्लोक पाटील. श्लोक पाटील. माझं नाव आरती ढोले, कुटुंबिनी संघाची संस्थापिका. पतिव्रतेचा धर्म, नम्रतेने वागते. अमितरावांचे नाव घेऊन तुमचा सर्वांचा आशीर्वाद मागते. क्या बात. मी दर्शना गावांची. नशिबीला पहिल्या बोलावलेल्या आपण. गूगल पे सब कुछ मिलता है. मी सौ दर्शना प्रफुल्ल माळी. नाव अगोदर सांगितलं मिस्टरांचं, कारण उखाण्यात नाव नाही घेत, उखाण्यात त्यांचं नाव नाही घेत, वेगळं नाव घेते जरा. बरं का सख्यांनो आणि बंधूंनो, आज आहे व्हॅलेंटाईन डे. आज आहे व्हॅलेंटाईन डे. जाऊ द्या, मला वाट पाहता येते. प्रफुल्लराव, वेलकम, स्वागत आहे. खरं तर तुमचं व्हॅलेंटाईन डेला कुठं जायचं नाही, म्हणजे असं पार्टीचं काय प्रयोजन नाही आहे का? हे सरप्राईज आहे आणि निश्चित असू द्या. येऊ दे त्यांना, ते आले असते तर एक कपल गेम यांचं झालं असता. फुलात फुल, गुलाबाचं फुल, सुमित्रावांचं नाव घेते, त्यांचं फुल. मी आहे त्यांचं. 3 2 आणि यांच्यासाठी एक छान टायटल बघन सर. 3 2 1 स्टार्ट.
बाईचा आहे. कुटुंबिनी एक छानसा खरं तर काउंट काढू नका काढू नका काउंट करायचे आहेत. कोण जिंकतोय पाहायचं सगळे छान काउंट करा. खरं तर संगीता मॅडमना गेल्या 2022ला 16 मार्चला अगदी दुपारी 3:34 मला आणि 3:45 संगीताताईंना आम्हाला दोघांना एकाच वेळेला रायगड भूषण हा प्राप्त झाला. परंतु बघा आमच्यापेक्षा वयानं हा छोटा आहे आणि याला आत्तापर्यंत तो रायगड भूषण त्याच्या वयाच्या 15व्या वर्षी. हा कोण आहे ठाऊक आहे तुम्हाला? पपन पाटील. झी मराठी प्रस्तुत वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियनचा उपविजेता. आणि या गोल गोल डब्यातील या चित्रपटामध्ये अशोक सराफ आणि स्मिता तळवळकर यांच्या मुलाचे दिगंबरची जो भूमिका केली ना, नदीत आंग धुताना अगदी तो पाणी वगैरे उडवणारा तो पपन, हा पपन आहे. आपल्या पपनचा आहे, आपल्या उरणचा आहे पपन. आणि या पपनला तुम्ही डान्स करताना काठीनं घोंगडामध्ये बघितलं 5 वर्षाचा असल्यापासून. परंतु आत्ता पपनचं अजून एक खास वैशिष्ट्य आहे. तो फक्त पपन उत्तम डान्सर नाही तर उत्तम साऊंड इफेक्टर आहे. तो एक वेगवेगळे आवाज काढतोय, पक्ष्यांची नाही, पक्षांच्या मोठ्या नेत्यांची आवाज काढतोय, पक्षांची नाही. तर पाहूया पपन पाटील एक छान आवाज काढणार आहे. कोणतं ठाऊक आहे का? ज्याला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील वजीर असं समजलं जातं, ज्यानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि केंद्राचं केंद्रीय कृषी मंत्रीपद भूषवलं, ज्यानं या केंद्रात भारतात कृषी क्रांती केली. नाव होतं शरदचंद्रजी पवार. त्यांचा आवाज. महाराष्ट्राची जी सांस्कृतिक जडणघडण आहे ही जडणघडण सर्व स्त्रियांवर केली असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री अतिशय अग्रेसर आणि पुढे जाताना दिसते. त्यांचं ध्येय माध्यमाच्या माध्यमातून आणि उरणच्या माध्यमातून या उरण शहरामध्ये सुद्धा स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध असे उपक्रम त्या ठिकाणी केले जातात. त्यासाठी मी ध्येय मॅडमचे विशेष असे कौतुक करतो. त्या ठिकाणी या ठिकाणी होम मिनिस्ट्रीमध्ये ज्या महिलांनी सहभाग घेतला त्यांना या खेळासाठी शुभेच्छा देतो. रोजी सर्व नागरिकांना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन मी त्या ठिकाणी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज वाटला जसाच्या तसा. ते बारामतीचे पवार हे आपले उरणचे पवार आहेत. नाव आहे पपन पाटील. टाळ्यांचा प्रतिसाद द्या. त्याच्यानंतर या उरणचे माजी आमदार, अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा यशाचे गमक. काही महिलांना ठाऊक असेल, परंतु इथं बसलेले किंवा दुकानातून ऐकतायत ना त्यांना तो आवाज ठाऊक असेल. नाव आहे माजी आमदार विवेकानंदजी पाटील साहेब. या उरण शहरामध्ये असेल नाहीतर या उरण तालुक्यामध्ये असेल, मला वाटते आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या कार्यरत आहेत. इव्हन प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा पुढचा पाऊल या ठिकाणी दिसतंय. मी विशेष करून या ठिकाणी धन्यवाद मानतो ढेरे मॅडमना. आज त्यांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी आज जे विविध या ठिकाणी उपक्रम केले जातात आणि त्याला या ठिकाणी संध्याकाळचा पाठिंबा मिळतो, सहकार्य मिळतो, ही या ठिकाणी कौतुकाची बाब आहे. आणि मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विवेकानंदजी पाटील साहेबांना बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. आवाज जसाच्या तसा काढण्याचा प्रयत्न होता. त्याच्यानंतर आता बालूशेठ महिलांचा कार्यक्रम आहे म्हणून नाही ना, तर बाकी मोठ्या मंचावरती अगदी मी बालूशेठचा पण निश्चित त्याला आवाज काढण्याची रिक्वेस्ट करतोय. आत्ता आदरणीय संदेशदादा ठाकूर एका पार्टीत कार्यान्वित आहेत. खरं तर महाराष्ट्रातील एक डॅशिंग नेतृत्व, हजरजबाबी नेता, जे पोटात ते ओठावरती. काल परवाच झालेल्या एका सभेमध्ये त्यानं थेट सांगितलं असा हा हजरजबाबी नेता. या हजरजबाबी नेत्याचे काही वैशिष्ट्य आहेत. ते वैशिष्ट्य आणि त्याला साजेसा आवाज प्रयत्न असणार आहे तो. खरं तर त्यानं कधी तसा प्रयत्न केला नाही. पपन पाटील. राजसाहेब ठाकरे. खरं तर ही मिमिक्री मी शिकलो ते आपल्या किशोर भगत, आपल्या खोपटे म्हणजे एकलव्यासारखं शिकलो. जस्ट त्यांना पाहिलं आणि पहिला आयडल म्हणजे राजसाहेब. खरं तर त्यांनाच पाहून मी शिकलो, कारण ते ज्या प्रकारे मिमिक्री करतात त्यांचा आवाज नाही जमत मला, पण त्यांची एक स्टाईल आहे बोलण्याची किंवा एखाद्याचा आवाज काढण्याचा. सुरुवातीला खूप असं मी राजसाहेबांचं अगदी 2006 पासून ज्यावेळेस मनसे स्थापन केलं तेव्हापासून एक मोठा फॅन. तर असं खूप ठिकाणी असं व्हायचं की त्यांना माहिती पडायचं की
मग तेव्हा साहेबांची सभा झाली होती, त्याच्या सीडीज निघाल्या होत्या. मग माझ्या पिरकोनच्या एका मित्रानं त्याला पक्षातर्फे मिळाली होती, त्याने मला घरी आणून दिली की तुला घे म्हणून. त्यानंतर एक मी पहिल्यांदा TCच्या हातात सापडलो. ती सुद्धा सभा होती, मला वाटते माटून गेला आणि तिकडे साहेब येणार होते, पण साहेब जालन्याला त्यामुळे आले नाही. पण मी मात्र TCच्या हातात मिळालो, कारण वेळ फार कमी होती आणि साहेब तिकडे येणार होते. साहेबांना पाहून काही आवाज शिकलो, त्यांनी काढलेले आवाज त्यांची मी नक्कल आज करतोय. त्यांनी मध्ये आपल्या ह्यांचे लालू प्रसाद यादव वगैरे यांचा आवाज केला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, ज्याला ते एक गाण्याचं केस वाढून तिकडे बसले UP बिहारमध्ये. गंगा में स्नान करना चाहा राज ठाकरे को, छोटा पोलचा उसके घर के सामने कर गए. साले येऊन तर बघ परत घरी जातो की नाही ते. बरं, एक जनता पार्टी, बरं हे गृहमंत्री असताना त्यांना विचार होतं की महाराष्ट्रामध्ये इतके लोंढे वाढत आहेत, पण याच्याकडे लक्ष द्या. तर म्हणतात कसे, बरं नेहमी आश्चर्यचकित चेहरा, आणि म्हणतात कसे, खरे की काय, मला काही कल्पनाच नाही त्या गोष्टीची, बरे विचार तुम्ही सांगतो. त्यातला ते एक अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, बरं एक चांगला अभिनेता, आम्ही त्याचे चित्रपटही पाहतो, पण म्हणतात कसे, राज ठाकरे एक अच्छा आदमी है, ये है वो है, लेकिन बात है एक्सटॉर्शन की. बरं एक्सटॉर्शन म्हणजे कसली, खंडणीची, आणि ते चालतं कुठं, तिकडे UP बिहारमध्ये. असं फक्त नाव काढलं होतं. राजसाहेबांचा आवाज आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद. आणि त्याच्यानंतर आता पुढे खरं तर बालूशेठचाही परत एक सांगेन, राष्ट्रीय नेता आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नाव आहे रामदास आठवले. गडबड झाली आहे. मी या कार्यक्रमात आलेलो आहे, कारण राजसाहेब माझे मित्र आहे, राजकीय शत्रू असणारे माझे मित्र आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला सुद्धा यायची होती माझी इच्छा. हां, या कार्यक्रमाला माझी सुद्धा यायची होती इच्छा, पण मला गाडी मिळाली नाही, त्यामुळे माझ्या दिल्लीकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. बरोबर आहे. आता पुढचा एक तुमचा आवडीचा आवाज आहे, मी ते अगदी तुम्हालाच गेस करण्यास किंवा ओळखण्यास सांगतोय, तर तो आवाज काढेल आणि त्याच्यानंतर गेम, तोपर्यंत प्रश्न. परंतु बघूया तो तुमच्या आणि श्याम ठाकूर, त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा आवडता आवाज आहे तो पवन पाटील. मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, आज इस उड़न शहर में मेरे महिलाओं के लिए संदेश जी के द्वारा और ढेरे मैडम के द्वारा जो इस कार्यक्रम इधर आयोजित किया है, मैं तहे दिल से उन्हें शुक्रिया अदा करना चाहता हूँ. मैं पूछना चाहता हूँ 1.25 करोड़ जनता को, अच्छे दिन आए कि नहीं आए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए, महंगाई कम हुई कि नहीं हुई, अच्छे दिन जरूर आएंगे. गुजरे हुए करण अर्जुन जो लौटे तो अच्छे दिन भी जरूर लौट लेंगे. बोलो भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. येस, आता हे पक्षांचे नवीन पक्षांच्या नेत्यांची होती आणि त्याच्यानंतर अनेक अभिनेत्यांची सुद्धा छान आवाजं काढते, परंतु आपल्याकडे रात्र थोडी आणि सोंग फार आहेत. अजून आपल्याला प्रश्न मंजुषा आणि त्याच्यानंतर कार्यक्रमातून आपल्याला एक पुढचा खेळ खेळायचा आहे, तर जाऊया. तो प्रश्न असेल संगीताताई ढेले. प्रश्नाचं ज्यांच्याकडे उत्तर असेल त्यांनी पळत इथं यायचं आहे. जो पहिला येईल, आता 2 जणींजवळ असेल आणि पण जो पहिला येईल त्याला बक्षीस मिळणार आहे. पहिला प्रश्न आहे, ज्यांच्या पर्समध्ये सासूचा फोटो आहे त्यांनी पळत यायचं आहे. या लवकर, सासूचा फोटो ठेवत नाही, सगळेजण नवऱ्याचा फोटो ठेवतात. दुसरा प्रश्न आहे, कोणाच्या डोक्यात गुलाबाचं फूल आहे? येस, गुलाबाचं फूल आहे. तुमचं नाव सांगा. कामिनी बेकर. कामिनी बेकर. या बैकर कामिनी. गुलाबाचं फूल आणि व्हॅलेंटाईन डे कॉम्बिनेशन छान वाटलं असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद द्या. या खेळामधून हरल्यात ते आता शेवटच्या राऊंडला, परंतु इथं मात्र जिंकलेले आहेत. गेम आहे ना, या गेम मध्ये इथं चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत आणि या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी उचलायची, म्हणजे ते बक्षीस त्यांना असणार आहे. नंबर 6 नंबरचा बॉक्स आणा तिकडला. ज्यांच्याकडे साधा फोन आहे
अँड्रॉइड नाही. नुसता साधा फोन आहे का? टाळ्यांचा प्रतिसाद द्या त्यांच्यासाठी. बघा जाऊया. तुमचं नाव? सुवर्णा शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दाखवा वरती करा फोन. अरे वा एक नंबर एक नंबरचं बक्षीस. युट्यूबच्या माध्यमाने या अभिनेत्रीला तुम्ही पाहिलेत, त्याचबरोबर कुठली सिरियल? ज्यांच्या गळ्यात दोरलं पण एकच वाटी. ये ऑब्विस जिंकणार त्या. आता यांचं नशीब मी काढलं बाजूला. नंबर 10. 10 नंबर. श्वेता कुठे आहे? येस, थांबा. तुम्हाला खुर्चीवरती पहा 3 कॅन्डल्स दिलेले आहेत. एक म्हणजे 2 अगदी जाड आहेत, एक पातळ कॅन्डल आहे. बरोबर आहे? 3 प्रत्येक चेअरवरती 3 कॅन्डल आहेत. तुम्हाला 2 कॅन्डल्स लवकर तिकडनं पेटवून लगेच घेऊन यायचं. इकडं स्टिक करायचे. ही स्टिक झाल्याशिवाय परत जायचं नाही. स्टिक करायची दुसरी. 3 पैकी 2 कॅन्डल स्टिक करायच्या, पुढच्या केल्या जायच्या. एका वेळेला फक्त एकच घेऊन यायचं. बिजलीमध्ये परत पेटवायला तुमच्या जागेवरती माची सोबत घेऊन यायचं नाही. ओके, 3 रेडी. समजलाय का खेळ? अगोदर सांगा, काय प्रॉब्लेम असेल तर काढून घ्या. 1 2 3 स्टार्ट. माझी स्टोरीज करायची आहे आणि थोडा ऑपरेटर शांत आवाज द्या. तुम्ही मात्र कॅमेरामॅन त्यांना झटपट.
चाव्यांचा बंच ज्यांच्याकडे आहे त्यांनी लवकर पळत यायचं आहे. बघूया कोणाकडे जास्त आहे. आणि पण तुमच्या चाव्या दाखवा. नाही, ज्यांच्या कमी असतील तर जा. कमी आहेत, पार्टिसिपेट नाही आहेत. ज्यांच्याकडे जास्त आहेत त्या आल्या पाहिजे. नंबर आहे 2. ज्यांच्या हातावर टॅटू काढला आहे त्यांनी पळत यायचंय. दोन आहेत, एक इथे एक इथे. पण ह्या पहिल्या एवढे जवळ बस. तुमचं नाव सांगा. अर्चना म्हात्रे. आता गेम होईल. 7 नंबर 7. एक स्पर्धक हा पुढे घ्यायचा आहे. या टेबलवरून एक, या टेबलवरून एक, अशा स्पर्धक घ्यायच्या आहेत. तिन्यापैकी तुम्हाला 2 टेबल बनवायचे आहेत. मात्र एक वाचला तर टेबल, तुम्ही जर 2 बिस्किट टेबल बनवताना ब्रेक केले तर तुम्ही बाद व्हाल. समजलं किती? काय करायचं आहे? मॅरीगोल्डचं बिस्किट आहे. तुम्ही इतर सर्वांनी लक्ष, मी सर्वांना या आपको मैं समझाता हूँ, आपको बना के दिखाता हूँ. पवन सर एक डेमो देंगे. पहला सबको मैं बताता हूँ. एक मैरीगोल्ड बिस्किट है, उसको होल रहता है, बरोबर आहे. मॅरीगोल्ड बिस्किटाला छिद्र असतायत ना. आपण काय करायचो, तुमच्याकडे टूथपिन असतायत ना, आपल्याकडे ते पॉइंटेड असतायत. त्या पॉइंटेड टूथपिन दिलेले आहेत. त्या टूथपिननं 4 टूथपिनचं टेबल बनवायचं आहे. ते बघा आता बनवलंय त्यानं. परंतु त्यानं काय केलंय, एक हा छोटा टेबल म्हणजे छोटा पाय बनवलेला आहे. तुम्ही टूथपिन आहेत त्या सेम आहेत का बघायचे आहेत, तुम्ही ते निवडून घ्यायचे आहेत. आणि आता यानं 4 पायांवरती एक टेबल बनवलेला आहे. मात्र टेबल बनवताना बिस्किट फोडता कामा, तुटता कामा नाही. एक तुटला तर एक एक्स्ट्रा दिलाय की बनवलंय नाही. असे किती टेबल बनवायचे आहेत? फक्त 2 टेबल बनवायचे. म्हणजे या टेबलवरचे एक जण जिंकणार. आपको समझ में आया? अभी हो देखो ये सब बना के रखो. ये ना टूथपिन दिया तुम्ही. 1 2 3 स्टार्ट.
रुचिता गोसावी. रुचिता गोसावी. चौथा याने जो पाय त्या टेबलला दिलाय ना, सर्व जे हे असतील ना फ्लावरचं काम करतात ते सुतार, सर्व फिके पडते त्यांच्या समोर. जीव देतील. जगातील 8वा आचार्य. अभिनंदन. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमची नोंद झाली. 3 पायांवरती होता, चौथा पाय वरून टाकला. 2 1 स्टार्ट. Three, 2, 1, start. या चौथ्या खेळातील पहिली स्पर्धक आहे सारिका शिंदे. सारिका शिंदे त्या
खुर्चीवरती असणाऱ्या बाउलमध्ये 15 चाव्या आहेत. इथे 5 लॉक आहेत. एका लॉकच्या जवळजवळ 3 चाव्या त्याच्यात आहेत. धावतपला यायचं आहे. पहिली चावी घेऊन येशील तेव्हा एक कुठला तरी लॉक निश्चित उघडला जाईल, कारण 15 मधून एक निश्चित त्याला लागणार आहे. दुसरी चावी परत एकदा आणायला जायचं आहे. लॉक उघडल्यानंतर चावी इथंच ठेवायची त्या लॉकला. परत धावत पळत जायचं. कमीत कमी सेकंदांमध्ये जास्तीत जास्त म्हणजे 2च लॉक उघडायचे आहेत. जे कमी सेकंद असतील त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या फेरीत जाता येईल. ओके, 1 स्टार्ट. ट्राय केला होता या लॉकवरती, पहिल्या फेरीला ट्राय केला आणि त्याशी उघडला नाही. थोड्याशा कन्फ्यूज होत्या, नाहीतर ह्यांनी खूप कमी सेकंदात उघडला असता लॉक. 1 मिनिट 1 सेकंड 1 मिनिट 1 सेकंदात लॉक उघडलाय. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा.
चावी बघा. या चावीची अवस्था जर ही केली असेल तर या घरी नवऱ्याचा काय अवस्था करत असते. आईचा पिलीन तुला ना जरा कमी आहे. खेळ काय सांगतो बघा, याच्यामधून तिघीच जणी पुढे जाणार आहेत. त्या पैठणी
किंबहुना हवे असतील तर एक टिकल्यांची अजूनपर्यंत तुम्ही एक्स्ट्रा परंतु 5 ते 7 लागू शकतो. ओके, तुम्ही मांडून घ्या कशा, आणि परत एकदा हात वरती. याच्यातून तिघी जरी बक्षीस पात्र ठरतील. कोणतरी मानाची पैठणी घेऊन जाईल, कुणीतरी नाकातील नथ घेऊन जाईल. फायनल नाही, फायनलचं तिघींमध्ये राऊंड होईल. याच्यातून दोघी जणी कोणीतरी बाहेर जाणार आहेत. आता त्या दोघी पाहू, सांगतोय काय करायचं आहे ते. आपल्याला 30 सेकंदांचाच टाइम दिला जाईल. 30 सेकंदांमध्ये या ज्या टिकल्या आहेत ना, त्या टिकल्यांचा पाठीमागचा जो कागद आहे तो काढून टाकायचा आहे आणि टिकली चेहऱ्यावरती कुठेही लावायची आहे. पण इथं टिकली लावली, त्याच्यावरती दुसरी टिकली लावली तर ती टिकली ग्राह्य धरली जाणार. त्याच्यामुळे एक हनवटीवरती, एक नाकावरती, गालावरती, कपाळावरती, डोळ्यावरती कुठेही लावा. मानेच्या अगदी या आपल्या भागाच्या जबड्यावरती आपल्याला लावायच्या आहेत टिकल्या, जास्तीत जास्त टिकल्या. टिकलीला एक टिकली टच असेल एकदमच तर मात्र ती टिकली टच एकदम असेल तरच ती टिकली, फक्त 2 टिकल्यांची एकच टिकली असेल. त्याच्यामुळे सुटसुटीत लावा. सुटसुटीत लावल्यानंतर तुम्हाला दिसायलाही आमच्या कॅमेरामॅनला छान दिसेल. बिलकुल. खेळ आवडला असेल तर खेळासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्या. थांबा, सर्वांनी हात वरती. हात समोर दाखवा. हल्दीला वगैरे जाताय ना कधीतरी, तुम्ही मुर्तारीन होतात, या समोर हात ठेवा. एक म्हणजे यांना दाखवा की बाबा आमच्या हातात एकही टिकली अगोदर शिट केलेली नाही. रेडी, 3, 2, 1 स्टार्ट. स्टॉप 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 स्टॉप. थांबा, आता खाली ठेवा, ती खाली ठेवा. बघा ना, एक चेहरे. तिकडे तिकडे मागे फिरा. आमच्या आयोजकांना दाखवा. तिकडे 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 चेहरे करा, आयोजकांना दाखवा. ओके, आपण काउंट करूया. एकीकडे असणार आहे 1, 2 ही एवढी टच झालेली आहे, परंतु चालेल. 3, 4 आणि 5 ही तुमची स्वतःची आहे. यांची गुणसंख्या नाव आहे रश्मी मुकादम 5. रश्मी मुकादम 5. तुम्ही 1, 2, 3, 4 आणि 5. पूजा सालुंखे 5. आता बघा 1, 2, 3, 4 हे एकच, कारण एकावरती एक आहे. 5, 6, 7 तरी सुद्धा 7 आहेत त्यांच्या. नाव जिच्या सर्वात कमी स्कोर होता 28 होता लॉक उघडण्यामध्ये, त्या सुद्धा पुढे जातील. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. 7 नाव आहे शीतल ठाकरे. येस, असू द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इकडे बघा, यांच्या सुद्धा 7 आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद द्या त्यांच्यासाठी. नेक्स्ट तुम्ही बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यांच्या 7. या दोघी 5, 5 वाढली. खरं तर या खेळातून एक्झिट होतील. खूप वाईट वाटलं, कारण एवढे खेळ छान खेळल्यात त्या, आणि सेमीफायनलमध्ये त्या बक्षीस पात्र नाहीत. तर त्यांना वाहन दिलं जाईल, ते डबल दिलं जाईल. आयोजकांना रिक्वेस्ट असेल तेव्हा. आता तुम्हाला काय करायचे आहेत माहिती आहे का? 4 बलून फोडायचे आहेत. किती? काय करायचं आहे? बलून तिथे फुगवायचा, त्याला नॉट करायची, गाठ मारायची. इथे यायचं, तुमच्या खुर्चीवरती तो ठेवायचा आणि त्याच्यावरती बसायचा आणि फोडायचा. रेडी, 3, 2, 1 स्टार्ट. गाठ बांधायची आहे. हा, या नॉट मारत या. तुम्ही इथे पण आलात तरी नॉट मारायला काय प्रॉब्लेम नाही. या इकडे, या इथे. परंतु तुम्ही या काकडी तरी चालेल. अरे बघा बघा कुठे. हा, एक झाला. चला तुम्ही बसून बसून हातात पकडून बसून. हा, हातात पकडा. अरे फोडा जोरात. हो राहतो. चला दोन हातानं फोडे. येस, तुम्ही हातानं फोडलेला एकच. तिकडनं आमचं लक्ष आहे इकडे. सेकंड 1, 1, 2 झालेले आहेत त्यांचे. फास्ट हातानं फोडायचं नाही. त्याच्यासाठी आम्ही मागे थांबलेलो आहोत. या आई, या इकडे. 3,
चला बघा फोर नाही फुटला नाही फुटला नाही कुठं कुठे हा बघा बघा कुठे फुटला फुटला यांचा फुगा चला 2 आईंचे झाले यार 2 आता तुम्ही वांगी बनवले फोरा फोडा काय झालं नाही फुटला नाही तो फुटला नाही फुगा Not फुटला fully. नाही. फुटलेला नाही फुगा तो कुठे आहे? खाली असू द्या हात खाली असू द्या ते बघा हात खाली आहे, फक्त हातानं फोडू नका लावू यस 4 अजून अरे 1 सीसा संपले तुमचे संपलेत का येस त्यांच्या दोघींमध्ये असेल दुसऱ्या नंबरसाठी या लवकर वा 4 झालेत त्यांचे 5 दिले होते एक उडाला ना लवकर चला बघा पोरा पोरा वाह वाह अरे नाही फुटला नाही तो सटकलाय बघा इकडे परत एकदा तुम्ही गाठ नाही बांधली गाठ गाठ 7 जन्माची बांधायची असते मग आता 4 झाले यांची आत्ता 4था येस बलून 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 द्या त्यांना बलून त्यांचा बलून तोपर्यंत तुम्ही 2 बलून वेस्ट केलेत ठरल्या साधना म्हात्रे द्वितीय क्रमांकाच्या मागे ठरल्या ऋषली कदम आणि प्रथम क्रमांकाच्या मागे ठरल्या ज्यांनी विजेतेपद पटकावलं असं शीतल ठाकरे तृतीय क्रमांकाच्या बक्षिसाला आहे पैंजण द्वितीय पारितोषिक आहे सेकंड प्राइज आहे सोन्याची नथ आणि प्रथम पारितोषिक आहे मानाची पैठणी चला तृतीय क्रमांकाच्या मागे ठरल्या ऋषाली कदम यांना विनंती करतो पण व्यासपीठावरती यायचं आहे विविध कार्यक्रमामध्ये इथे परिधान करतील नक्कीच पुढच्या वर्षी आपल्या या प्रोग्राम सुद्धा त्या आपली सोयी झाली होती आणि ते दिलेलं महिवाणी जोडं त्याला होऊन राहू द्या उठला या विद्युत स्वप्न आठवडा व्हायला तिकडे पूर्ण करा तिकडे 5 पाऱ्याकडे 2 महिन्या करा 2023च्या अंतिम या पैठणीच्या विजय आहेत मातृताई बरं गणपती बाप्पा आमचे गुरुवार राजभूषण पंडित सर असतील किंवा या ठिकाणी कपल पाटील असतील आणि श्याम ठाकरे तर ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे अगदी आपण सांगितलं शेजारी म्हणून आधी ठिकाणी गरवाडे आणि त्यांच्या संपूर्ण शिवराज ग्रुप प्रतिष्ठानच्या वतीनं उद्या चंदगडापासून मनपूर्वक सर्वांचे पुन्हा एकदा